व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आमच्या मागण्या आम्ही सर्व DM कंत्राटी कर्मचारी गेले आजचा 4था दिवस आहे. याच्या अगोदर आम्ही निवेदन दिलं होतं उपजिल्हा अधीक्षक कार्यालय कोल्हापूर. त्याच्यानंतर CS मॅडमांना पण आम्ही लेटर दिलं होतं, जिल्हा शिक्षकांना आणि MS सरांना पण दिलेलं आहे. आणि DM कंपनी ज्या कंपनीचं थ्रू आम्ही एक काम करतो आहे त्या कंपनीलाही आम्ही लेटर दिलेलं आहे की आमच्या पगारामध्ये जी तफावत आहे, आम्हाला 25,000 पगार असताना आम्हाला 18,000च मिळतं आणि बाकीचं जे पैसे आहेत ते कुठं जातं त्याचा तो आम्हाला त्यांनी पेमेंट स्लिप दिलेला आहे. त्याच्यामध्ये आम्हाला कळून आलेलं आहे की त्यांनी सरळ 6,000 आमच्यापासून लपवले आणि ते 6,000 आम्हाला मिळावे हे प्रत्येकाचे आहेत. जवळजवळ आम्ही नर्सिंगचे जे आहेत तिथं 27 कामगार आहेत, कक्षसेवक जे आहेत ते असे टोटल मिळून आम्ही 90 कर्मचारी इथे आहोत, एक्सरे टेक्निशियन आहेत. आणि याच्यामध्ये आमचं खूपच फसवणूक केलेलं आहे आणि आम्हाला असंही सांगण्यात आलं होतं की तुमच्याकडून आम्ही प्रोसेसिंग फी घेतो आहे आणि ती म्हणजे आमचेच पैसे घेऊन यांनी आम्हाला कमी पगार देऊन राबवून घेत आहेत आणि आम्हाला सुट्ट्या मिळत नाहीत. ज्या कामकाजी दिवसांमध्ये आम्हाला सुट्ट्या मिळायला पाहिजे शासकीय नियमानुसार त्या सुट्ट्या मिळत नाहीत. इतर भत्ते जे आहेत ते मिळत नाही, पगार वेळेवर मिळत नाही आहे. आणि या मागण्यांसाठी आम्ही याच्या अगोदर जे निवेदन दिलेलं आहे त्याचा काही विचार न करता चर्चा करण्यासाठी ते आम्हाला तोंडी आमिष पडतात. परत आमच्यातल्या काही लोकांना ते काढून टाकण्याची भीती देत आहेत आणि हे आम्ही सहन करणार नाही. आणि जर आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आम्ही आमरण उपोषणास बसणार आहोत. तुम्ही याच्यासाठी काय आता कुणाकडे तक्रार दिलात किंवा त्यांची काय उत्तरं आलेली आहेत? कुणाकडे गेला होता तुम्ही तक्रारी घेऊन? याच्या अगोदर आम्ही निवेदन दिलेलं आहे, आता मी सांगितल्याप्रमाणे निवेदन दिलेलं आहे. वैद्यकीय उपअधीक्षकांना आम्ही निवेदन दिलेलं होतं की उपसंचालकांना की आमच्या मागण्यांचा काहीतरी विचार व्हावा. आम्ही 4 तारखेला हे निवेदन त्यांना दिलेलं आहे. 4 तारखेपासून 12 तारखेपर्यंत याच्यावर काहीही विचार करण्यात आलेला नाही त्यांच्याकडून आणि आम्ही संपाला बसलो आहोत आता आणि आज आमचा 4था दिवस आहे तरीही ते काही आम्हाला रिस्पॉन्स करत नाही. तेवढा कामगार आयुक्तांचं काय म्हणणं आहे याच्यावर किंवा त्यांच्याकडे गेला होता का तुम्ही? कामगार आयुक्तांच्याकडे आम्ही गेलो होतो. कामगार आयुक्त आम्हाला असे सांगतात ते म्हणजे ते दाद तर घेतलेलीच नाही आहे व्यवस्थित. कामगार आयुक्तांनी काय आमच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केलेला नाही. याच्या अगोदरही कामगार आयुक्तांच्याकडे आम्ही गेलेलो होतो. त्याच्यानंतर त्यांनी ते निवेदन स्वीकारलं नव्हतं. पण नंतर काही लोकांनी आम्हाला तिथे गेल्यानंतर असं बोलले की तुम्ही काहीतरी बॉन्ड केला असाल, हे केला असाल असे त्यांनी शब्द बोलून आम्हाला उडाउडीची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आणि निवेदन स्वीकारण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केली. नंतरनं त्यांनी निवेदन स्वीकारलं पण त्याच्या अगोदर त्यांनी खूप टाळाटाळ केलेली आहे. ही तुम्ही जी लढाई आहे ही जिंकण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणार आहात का किंवा तसे काय नियोजन केलेलं आहे का तुम्ही? ती पुढील नियोजन आम्ही वेळ पडल्यास आम्हाला जर वेळ पडली की असं काय करावं लागेल तर आम्ही त्याचाही पर्याय केलेला आहे. तुम्ही जे उपोषण करतात तुमचं जे वेतनातला फरक आहे तो नक्कीच तुम्हाला मिळायला पाहिजे. तुमच्यावर अन्याय अत्याचार होतो पण हे असताना रुग्णांची देखील गैरसोय होते. त्याच्याबद्दल पण तुम्ही विचार केलात का किंवा काय त्याला सबस्टिट्यूट पर्याय तुम्ही दिलेला आहे का? सर पहिला तर मी सगळ्याकडून म्हणजे आमच्या स्टाफकडून की रुग्णांची जी हेळसांड होणार आहे त्याच्यासाठी होत आहे त्याच्यासाठी आम्ही माफी मागतो. पण ही व्यवस्था हा मार्ग आम्हाला स्वीकारायला लावला कोणी? आमचा प्रश्न असा आहे की हा मार्ग आम्हाला स्वीकारायला लावला कोणी? शासनानेच आम्हाला हा मार्ग लावला आहे. कारण याच्या अगोदर आम्ही निवेदन दिलं होतं त्याच्यावेळी जर विचार करण्यात आला असता तर इथपर्यंत ही वेळ आलीच नसती. म्हणजे उद्या जर काही रुग्णांचे हेळसांड होत असेल तर त्याला पूर्णतः शासन जबाबदार राहील असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हो, पूर्णतः शासन जबाबदार आहे या गोष्टीला. कारण आमची दखल घेतली नाही. आता आमचा तर 14 दिवस पण त्याबद्दल पूर्ण जबाबदारी शासनाचीच असणार आहे कारण की हा मार्ग पत्करण्यासाठी शासनानेच आम्हाला भाग पाडला. पाहत रहा इचलकरंजीहून प्रवीण हांडे, इंडियाचा आवाज.